वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आनंदाने मी पाहते वाट या दिनाची मखरात सुंदर मूर्ती दिसे मन माझे हर्षित झाले आज या क्षणा
नभांगणी इंद्रधनुरंगले वर पाहती अंगणातली फुले धरणी
अगं ए चंद्रा, का ग राधा? आज मथुरेचा बाजार. मन किती आनंदून गेलंय बघ. त्याचे निसर्गाचे रम्य वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाट, रानकिऱ्यांची किरकिर आणि अंगाला स्पर्शून जाणारी मंद वाऱ्याची झुळूक. असं वाटतं कृष्णाच्या मधुर भावाची सूरच जणू कानी पडतायत. अगं राधे, तुला बरे कृष्णाच्या मधुरबाची दोन ऐकायचे. आणि राधे आपण बाजारला हे विसरू नको. अगं तसं कसं विसरेन मी? आपण सारे मिळून बाजारी जाणार आहोत. अगं राधे, आपल्या साऱ्या जमीनचं बाजार जाणं ठरलंय खरं, पण आपण सगळे तन्यताट्या पोरी या रानावरातून जाणार. त्यातच मथुरेची नागवडी वाढायची वाट भीती तर वाटतेच ना. अगं म्हणूनच म्हणते आपल्या घराची मावशी आहे ना, तिला करून बोलाव. मी ना बाई तिला का मारणार? ते बेले तोंडाने फटकल शिवी त्याला सुद्धा मागे पुढे करत नाही. काल तिचं टमोचं जोरदार भांडण झालं होतं. त्यापेक्षा राधे तूच तिला करून बोलाव. बरं तू म्हणतेस ना, मग मस्त तिला कोण बोलवते? मावशी, अगं ये मावशी. अगं काग म्हटलं पोरी, अगं ये म्हटलं लवकर. अगं आले हा आले. जगदंबेचे रूप माऊलीचे या जगदंबेचे रूप या श्री जातीचा सन्मान करूया गवा, नारी जातीचा सन्मान करूया गवा. जगदंबेचे रूप माऊलीचे या जगदंबेचे रूप नारी जातीचा सन्मान करूया गवा, नारी जातीचा सन्मान करूया गवा. जगदंबेचे रूप हाय माऊलीचे या जगदंबेचे रूप हाय नारी जातीचा सन्मान करूया गवा, नारी जातीचा सन्मान करूया गवा. नारी जातीची आहे कर्म कहाणी, सुख दुःख नशिबाला डोळ्यात पाणी, सुख दुःख नशिबाला डोळ्यात पाणी, सुख दुःख नशिबाला डोळ्यात पाणी. नारी जातीची आहे कर्म कहाणी, सुख दुःख नशिबाला डोळ्यात पाणी, तरी तिला काय दिली हाय, अगं बाय 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 बाय, तरी तिला काय दिली हाय, नारी जातीचा सन्मान करूया ग बाय, नारी जातीचा सन्मान करूया ग नारी जातीचा सन्मान करूया ग बाय, नारी जातीचा सन्मान करूया ग बाय. अगं ये पोरी. काय ग म्हणते मावशी? अगं का गं मला हाका म्हणून बोलावलं? अगं मावशी ते सर जाऊ दे. काल तुझं टमोचं भांडण का झालं होतं? माझं आणि त्या थमाकाचं भांडण का झालं होतं? जळलं तुझं लक्ष बरं असतं. अगं तर जाता बघितलं म्हणून आता विचारते. काय झालं माहितीये? काय? सकाळी पाटे उठले, म्हटलं 4 हांडे घेऊन पाण्यावर जाईल म्हणून नवरा उठवायला गेले. कशाला? तो पोरं उठतील म्हणून. आता नवऱ्याला हात लावून बघितला तर नवरा तापण फणफण दिला. मग ते मला रातभर चांगला होता ना, अचानक काय झालं म्हणून त्याला तसा दुखलला. आपल्या गोकुळच्या वाईदांकडे घेऊन गेला. आता वाईदाने नाडी बघितली ना, वैती ग
अरे म्हटलं वैद्याला काय झालं म्हणून मी स्वतः विचारलं वैद्य महाराज माझ्या बापीला झालं काय तर वैद्य महाराज काय म्हणतो माहितीये मावशी तुझा नवरा उन्हाळला अगं सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा सूर्याची किरण बघित नाही म्हटलं मला उन्हाळला कसं म्हटलं काय नाही भाऊ माझी केसाची माझ्या ताब्यात दे तसाच त्याला घेतला घरात येणार तेवढ्या ठमक माझ्या घरात धावत आली मला काय म्हणते माहितीये काय म्हणते मावशी माझ्या कोंबड्या चोरल्यास आता हिच्या मारला मी कोंबड्या चोरीन कशाला तिच्याकडे 7-8 कोंबड्या माझ्याकडे 10-12 कोंबड्या पडलेली आहेत तरी मला म्हणते मावशी माझ्या कोंबड्या चोरल्या आणि लागली तनतन करायला तर म्हटलं रांड तनतन करते आतापर्यंत 85 गाव फिरले मी नवऱ्याच्या मागं 5 पुरी काढल्या पण कुणी फट नाही म्हटलं अगं मावशी काय म्हणतेस काय नवऱ्याच्या मागं म्हणजे नवरा घरात नसताना डिलिव्हर झाली अगं असं बोल ना हा आणि म्हटलं या गोकुळ नगरीत ज्या बाईला म्हणतात ना नीच ती म्हटलं मीच तू काय माझ्या नादा लागू नको चुकलं माझं नाही नाही ना मग मला कशी म्हणते तिचं भांडण झालं होतं मी तेवढी तुला दिसली ती दिसलेली नाही हा तुझे का डोळे फुटलं होतं काय मला बघितलं तेवढं ते सगळं जाऊ दे आता मला हाका मारून का बोलवलं तेवढं सांगा अगं मावशी आमच्या पोरीपोरींचा विचार आहे मथुरेच्या बाजारी जायचं अगं चांगला विचार आहे तुमच्या मध्ये घोडं आणलंय कुठं अगं मावशी तू आली नव्हतीस ना म्हणजे मी आली ना म्हणून तुम्ही गेल्या नाहीत काय हो बरं आता मी आले ना हो. तर आपण बाजारात जायला हवं बरोबर हो पण बाजारात जायचं म्हटलं की कुणी कुणी आपापल्या माठात काय काय घेतलेलं आहे काय काय नेसलेलं आहे तर आता नेसलेलं त्याला दिसतंय मला पण घेतलेलं काय काय कळायला पाहिजे कोण सांगणार काय मावशी मी सांगू तुझी लय घाई असते तूच सांग काय तर पहिलं ऐका हा सांग काय तर ऐक सांगशील त्या ऐकीन ना ऐक ग. सांग 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 माझे नाव राधा स्वभाव माझा साधा काय माझी भाई साधी अगदी म्हणजे काय मावशी ऐकून तरी घे. बरं सांग सांग माझे नाव राधा स्वभाव माझा साधा मी आहे या आणण्याची राणी आणलंय बघ थंडगार लोणी लोणी आणलंय नाही लोणी म्हणजे आणायलाच हवं आपण बाजारात तुम्ही लोणी आणायला पाहिजे तू बाजारात फुडली येऊ दे कोणती कोण येते अगं मावशी तर मी सांगते तू सांगतेस हो. म्हणजे बाकीचं सांगी पण घुर नाही तुला तू सांग काय आणले ते सोन्यासारखी माणसं सोन्यासारखं सुख हा सोन्यासारखी माणसं सोन्यासारखं सुख त्यांच्यामुळे तर आता माझा चेहरा असतात मग माझी हसरी व्हायला नुसती अगं मावशी ऐकते हो, बरं सांग सांग एवढंच आहे बघ माझ्या संसाराचं सुख म्हणून तर आणलाय साजूक तूप तूप आणलाय हो. चांगलंच आणलाय सूप म्हणजे अगदी चांगलं झाला बाय तुला काय सांगायला हवंय सांगते का नाही अशी मूर्त तिथेच म्हणून म्हटलं काय तर तुला सांगायला का पहिलं तू सांग रूप माझे सुंदर हलवते मी कंबर गल्ली लई हडवू नको रे, मोरशी बिडशी रूप माझे सुंदर हलवते मी कंबर मला नसते कसली सूत म्हणून आणलंय बघ पांढरे शुभ्र दूध नाही तुला ती खरोखर कशी सुधत नसते तर दूध आणलं असतं तर बरं केलं हा? आता तुला काय वेगळं सांगायला हवंय मावशी ऐका अगं ऐक म्हणजे सांगशील त्या बायची ना ऐक ग. बरं सांग काय ते सूर्यापरी तेज माझे चंद्रापरी माया त्या अख्ख्या गोकुळ नगरी तूच मायाला दुसरं कोण आहे अगं का? मावशी ऐक ग. बरं सांग 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 सूर्यापरी तेज माझे हा. चंद्रापरी माया चांदण्याच्या रूपात दिसते माझी काया घर भाई भूत होती ना तू चेहरा नसतो माझा कधी नर्वस म्हणून मावशी आणला बघ विक्रीला खरवस खरवस आणलास हो मावशी खरवस आणला अगं दही दूध ताक लोणी असला तर तू खरवस आणलास हो मावशी ठीक आहे, बरं झालं मला सांगितलं की मला आरूळ द्यायला बरी होईल ना पण बघा तुम्ही कोणी कोणी काय काय आणलेलं आहे हे सगळं मला कळलेलं आहे आता काय काय विचारायचं आहे अगं मावशी तू काय आणलं अरे मला मी कशाला का आणीन तुम्ही जशा हाका मारल्या तशी धावत आले मी एक काम करा तुम्ही प्रत्येकीनं आपल्या माठाला थोडं थोडं द्या त्याची मी विक्री करून टाकेन ठीक हो, आहे चालेल. पण हे बघा बघून आपण एवढा घाट चढायचा मतलब आपल्याला कंटाळा येणार की नाही आपण काहीतरी गाणी का जाऊया पण कसं आहे मी आहे म्हातारी तुमच्या मागून काय मला चालता येणार नाही हा आपला वरती घाट माटा दिसतोय त्या घाट माथ्यावर गेला की थांबा मी आपलं हळूहळू मागून येते ठीक आहे चला आता जाऊया नार सजली शृंगाराणी रूप नक्षत्रावाणी
गोड गोजिरी गवळ नाही कशी दिसते देखणी साज खरा पांघरुनी डोई घातली वेणी फणी खळी पडते गालावरती शोभे काजळ हे नयनी रूप नक्षत्रावाणी कुंकवाचा बोल खडा शोभतो या नारी जातीला कुंकवाचा बोल खडा शोभतो या नारी जातीला कुंकवाचा गोड खडा शोभतो या नारी जातीला
देवा तुझी अघात लीला सृष्टीच्या निर्माणकर्त्या ब्रह्मदेवा तुझ्यावर आणि उन्मत्त झाले त्या कंसराजाने सर्वत्र हा कारमाजवला आहे. गोर गरीब जनतेचा छळ करून ऋषीमुनींची यज्ञ भ्रष्ट करून त्यांना सौखी पळ करून सोडले. स्वतःचा पिता राजा कृष्णाला कैदेत टाकून त्यांचा खूप खूप छळ केला. अशा उन्मत्त झालेल्या कंसाचा वध करण्यासाठी भगवान विष्णू अवतार धारण केला. तोच भगवान श्रीकृष्ण बोला पुंडलिक वरदे. हरी विठ्ठल. मथुरेमध्ये कंसाचा गर्वाने होत आहे. याचे कारण गव्हाने प्रतिबंध केल्या पाहिजे. ही कामगिरी मी माझ्या परमित्र सुदामा संपवितो. सुदामा अरे सुदामा देवाच्या चरणी प्रणाम. आशीर्वाद असो. 308 रुपयांचा वेळा थाट माट करून बाजारी चाललाय. हा मेळा माझ्या हुकमाने प्रतिबंध झाला पाहिजे. ठीक आहे देवा, ही कामगिरी आम्ही करतो. मी जातो कुंजनात आणि गायवासांचा सांभाळ करतो. ठीक आहे देवा. अरे बापड्या, काय रे सुदामा? देवाने सांगितलेली कामगिरी ऐकलंयस ना? अरे सुदामा, देवाने सांगितली सर्व कामगिरी ऐकली, पण ही कामगिरी मला काय जमणार नाही बघ. अरे काय बोलतोस काय? मग ही कामगिरी करणार कोण? अरे तुला जमेल ना? अरे वेडाची काय? ही कामगिरी मला जमली असती तर तुला सांगितलं असतं का? अरे आलं लक्षात बघ. अरे आपल्या जोडीचा पेंद्या तो आज आलाच नाही. अरे काय म्हणतोस काय? हा आज पण आला नाही? कुठे गेला कुठं? तो ही कामगिरी नक्कीच करेल बघ. बघ नक्की करेल ना? अरे हो, हात मारून घे. हाक मारून पाहतो. अरे पेंद्या, अरे पेंद्या, अरे काय म्हणतोय सुदामा? अरे ये इकडे लवकर. अरे आलो हा आलो. रानवनातून फिरत होतो गाई गुरांच्या पाठी. रानवनातून फिरत होतो गाई गुरांच्या पाठी. आहे पायानं लंगडावी पेंड्यानं हातात मोडकी काठी. आहे पायानं लंगडावी पेंड्यानं हातात मोडकी काठी. रानवनातून फिरत होतो गाई गुरांच्या पाठी. रानवनातून फिरत होतो गाई गुरांच्या पाठी. आहे पायानं लंगडावी पेंड्यानं हातात मोडकी काठी. आहे पायानं लंगडावी पेंड्यानं हातात मोडकी काठी. रानवनातून फिरत होतो गाई गुरांच्या पाठी. रानवनातून फिरत होतो गाई गुरांच्या पाठी. आहे पायानं लंगडावी पेंड्यानं हातात मोडकी काठी. आहे पायानं लंगडावी पेंड्यानं हातात मोडकी काठी. मनात होते यमुने तीरावर डोळे मिटून झोपावे. डोळे मिटून झोपावे. डोळे मिटून झोपावे. माझ्या मनाला आवडणारे सुंदर स्वप्न पहावे. सुंदर स्वप्न पहावे. सुंदर स्वप्न पहावे. मनात होते यमुने तीरावर डोळे मिटून झोपावे. डोळे मिटून झोपावे. डोळे मिटून झोपावे. माझ्या मनाला आवडणारे सुंदर स्वप्न पहावे. सुंदर स्वप्न पहावे. सुंदर स्वप्न पहावे. एवढ्यात वेड्या हात ऐकुनी आलो मी तुमच्यासाठी. एवढ्यात वेड्या हात ऐकुनी आलो मी तुमच्यासाठी. अरे पायानं लंगडावी पेंड्यानं हातात मोडकी काठी. अरे पायानं लंगडावी पेंड्यानं हातात मोडकी काठी. हे पहा, आजचे नवरदेव अजित भागडे यांच्याकडून खास बुवांच्या शाहिरी बुलंद आवाजासाठी 200 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नमन मंडळ त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. अरे गुलामा, कशाला रे माझ्या नावाने बोंबा मारित होतास? अरे पेंद्या, मेला तुला एवढ्या आका मारल्या, तू गेला होतास कुठे रे? हा गेला होतास कुठं? मसनवड्यात खड्डा मारित होतो. तू येतोस? अरे काय बोलतोस काय? मग असाडे विचारतोस काय? अरे पहिला तुला यायला आज खूपच उशीर झालाय.
काय करत काय होतास रे? काय करत होतास? हा. अरे येड्या, माझ्या घराच्या पाठीमागे आहे ना एक एवढी मोठी नदी आहे. आणि तिचं काय झालं? अरे येड्या, तिच्यात एक मगर पण आहे. काय बोलतोस काय? अरे येड्या, तिचे दात कसे दात दात. अरे काय बोलतोस काय? अरे मग असाडे विचारतोस काय? काय? आपलं काम काय? सकाळी उठायचं, गुरं सोडायचं ना आपल्या नदीवर जायचं. अरे पण हे आपलं नेहमीच काम आहे ना. आणि ह्या एवढ्या गोष्टीसाठी तुला हा एवढा उशीर झाला? काय करत काय होतास रे? अरे वेड्या, त्याची एक वेगळीच मोठी गंमत झाली. गंमत? आणि ती कोणती रे? अरे मी गुरं घेऊन घरी आलो तर घरात बघतो तर काय किलो. मग काय केलं? आई गेली होती पाहुणी. हा. आणि मला पण लागली होती रे जोराची भूक. तसाच मी धावत धावत माझ्या शेजारच्या मैत्रिणीकडे गेलो. आता मैत्रीण ती कोण रे? अरे वसाड्या चिंगी. आता तिचं काय झालं? अरे तिच्याकडे गेलो ना, तिला मोठ्या मोठ्या हाका मारायला लागलो. हा मग? तर तिची आईच म्हणते भाऊ चिंगी घरात नाही आहे. अरे मग गेली कुठं? चिंगी अब्रू काढाय गेली. काय बोलतोस काय? अरे वसाड्यानं चिंगी अब्रू काढाय तरी गेली. पण तेच? अरे गुलामानो, तुम्हाला पुरुषांना मिशा असतात होय म्हणून तुम्ही मिशा काढता. होय. आता बायकांना काय मिशा असतात छे छे. म्हणून बायका अब्रू काढतात. तुला मला एब्रो बोलायचंय काय? मग मागापासून तो त्यात ना सांगताय. तेव्हा जरा शाळेत गेला असता तर बरं झालं असतं. अरे वसाड्या, म्हणून मी शाळेत जात नाही. काय सांगतोस? जर मी शाळेत गेलो असतो तर मी अभ्यास केला असता. होय. आणि अभ्यास केला असता तर मी पास झालो असतो. अरे बाबा अभ्यास केल्यावरतीच पास होतात. आणि पास झाल्यावर मला आनंद झाला असता. हा. आणि आनंदाच्या बारात मी खेळायला गेलो असतो. आणि वा. आनंदाच्या बारात मी इतका खेळलो असतो हा. की मी थकलो असतो रे. हा. आणि थकल्यावर मला आजार पण येणार. आणि आजार पण आले की म्हणणार हे. वरती उडू वरती उडू. वरती होती काय? हा. हा? अरे अभ्यास करून कोण मरतो काय? मरत नाही. काय हा माणूस? अरे पेंदा तू घरच्यांचा एवढा रागराग का करतोस रे? अरे रागराग का करतोस म्हणजे काय? हा? अरे मेला माझी तुला ती सांगितली बघ ती चिंगी. हा? अरे मेला ती माझ्याच वर्गात आहे. अरे काय म्हणतोस काय? पण प्रत्येक परीक्षेत पहिला नंबर आणते. तेव्हा मला घरची म्हणतात शिक मेला ती चिंगीकडनं काहीतरी शिक. अरे बरोबर आहे ना घरच्यांचं. हुशार असणार म्हणून सांगतात ना. शिकते चिंगीकडनं काहीतरी शिक. परवा मागे चित्रकला परीक्षा आली त्याच्यात पण 1 नंबर काढला. तेव्हा पण मला घरची म्हणाल शिक मेला ती चिंगीकडनं अरे मग काहीतरी बरोबरच आहे. शिक. काय मेला सांगतो बरोबर आहे. अरे मेले ती चिंगी आहे ना, परवा एका पोरासोबत पळून गेली. तेव्हा नाही पण मला घरातली म्हणाली शिक मेले ती चिंगी. हे कसं बोलणार तुला? ही चुकीची गोष्ट आहे ना. चुकीची गोष्ट हा, आहे मग का? चुकीची गोष्ट तुला कशी सांगणार करायला? मग मेला मला समजायला नको चुकीची आहे का बरोबर आहे ती. मग याच्यासाठीच द्यावं लागतं ना शाळेत. असं काय? मग ते पेन मी काय म्हणतो, तुझ्या घरात माणसं किती रे? माझ्या घरात ना, माझ्या घरात माणसं 5. अच्छा अच्छा, तुझ्या घरात 5 माणसं आहेत. नाही माणसं 4. अरे आता तर 5 बोललास ना. अरे मेल्या, उद्या माझ्या बहिणीचं लग्न झालं, ती सासरी गेली की माणसं 4 नाही होणार. म्हणजे तुझ्या घरी 4 माणसं आहेत. नाही माणसं 5. अरे हे घालवा. आता तर 4 म्हणावास ना. अरे गुलामा, माझ्या मोठ्या भावाचं लग्न झालं, हा हा. वहिनी घरात आली की माणसं 5 नाही होणार. हे पण बरोबर आहे. म्हणजे तुझ्या घरात एकूण 5 माणसं आहेत. नाही माणसं 4च. अरे आता 5 म्हणालास ना. अरे मेला माझ्या घरात ती म्हातारी आहे ना, हा. ती नवरपाणी सगळं सोडलं ना. आता म्हणतोस काय? उद्या गाठाकली ती हे पण माणसं बरोबर. 4 नाही होणार. म्हणजे तुझ्या घरात 4 माणसं आहेत. नाही माणसं 5च. हे बाबा हे तुझी माणसं राहू देत. राहू देत का? हा राहू दे राहू दे. मग मेल्यानं मला बोलवलं कशाला तर नाही अजून सांगितलं. अरे आपल्याला कृष्णदेवानी मोठी कामगिरी सांगितल्याने आहे. ती कोणती रे? 16 सहस्र 308 गोपिकांचा मेला थाटमाट करून चालल्यात मथुरेच्या बाजारी आणि त्या आपल्याला अडवायच्या आहेत. ही कामगिरी तुझ्यानं होईल ना? आणि याने कृष्णदेवाने सांगले हा मग? मग कामगिरी केलीच पाहिजे. पण तुम्ही दोघं सोबत आहात ना, अरे आम्ही असणारच. मग चला तर मग. ठीक आहे जा. दीन मावळला
ग रे नि रे सा 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 जसयानो दिन मावळला निळ्या आभाळाला रंग तांबूस आला निळ्या आभाळाला रंग तांबूस आला इंद्रधनुची कमान सांगे नावातून सप्तरंगाचा संगम झाला
अरे बाबा हे मेला मी तुला कशाला ओळखीन? मावशी तुम्हाला खरंच ओळखलंस ना? मेला मी तुला खरंच ओळखलेलं नाही. मावशी पेन द्या. होय नो इकडे या. ह्याला एखादं पेन द्या, चांगला असा खुशबुदार निघणार द्या. अगं वसाडे पेन कशाला मागते? मेले आता तुम्ही पेन द्या म्हणून. अगं मेरे माझं नाव पेन द्या. अरे पेन द्या. मेले 8-10 दिवसापूर्वी बघितला, चांगला केसाचा टोप होता, मेला खौर का केला? अगं मेले त्याची एक वेगळीच मोठी प्रेम कथा आहे. कोणती प्रेम कथा? माझी. ह्याची प्रेम कथा? हो मावशी याची मोठी प्रेम कथा आहे. ह्याची तुझी प्रेम कथा काय थोडक्यात सांगशील? सांगतो ना. सांग तुझी प्रेम कथा काय अगं ती? मावशी परवा आहे ना मी नदीवरनं गुरा घेऊन येत होतो, तेवढ्यात मला मागणं आवाज आला. नाही रे मागणावा नाही आलाय. अगं मावशी मागणं आवाज आला. नाही मागणावा नाही आलाय. अगं मावशी मागणं आवाज आला. अरे तुझ्या मागच का ना उभे मी आवाज नाही आलाय. वरती तिथं कुठे काय होती इथं आवाज आला, तू 2 फूट लांब नाही उडशील. मग मेहनतला कसला आवाज आला? अगं मेले मला एका पुरीचा आवाज आला. हा तसाच मी धावत धावत गेलो. लांब हो कानपाड फोडी ना तुझं सांगतो. होय तो भाड्यात तेच हा. होतं, सांगतोय ना. तसाच मी धावत धावत गेलो, तिच्या प्रेमात पडलो. घरच्यांना समजलं, घरच्यांनी काढली वस्त्रा. हो काय सगळं सपाचट. तुझी मेल्या मस्ती जिरवली ती बरंच केली. अगं मेले सगळी नाही काय जिरवली ना, हा ती पण अर्धी ठेवली ना. ती कसं काय तिकडे चाट्या ठेवली नाही. तात्याला नाही का मी याला सांगणार उगाच गडबड काहीतरी करते बा हे. तू इकडे ये. काय तुमचं काम काय आहे इथं? मावशी तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं सारखं भांडण काय होत असतं? अरे माझं आणि माझ्या नवऱ्याचं भांडण होतं, मेल्या तुमच्या बापाचं काय गेलं? मावशी आमच्या बापाचं काय जात नाही, हा पण तुझ्या भांडणामुळं आम्हाला त्रास किती होतो माहितीये? आयच्या खोटं सांगणार आता विचारा म्हणून सांगतो. काय तर सांग. आता मला एकावर एक पाचपुरी. मग खालची चिराडली की काय अगं म्हटलं एकावर एक पाच पोरी ना, म्हटलं खालची चिराडली की मेल्या एकावर एक म्हणजे काय बसल्यात काय? बसलेत ना. त्याला एकूण 5 पोरी. मग असं काय ते सविस्तर एकावर एक म्हणजे एकूण मला 5 पोरी. तर माझ्या बापाचं काय म्हणणं? काय? अगं सको म्हणजे कोण? तू. हा आपल्याला एकूण 5 पोरी झाल्या, हा. म्हणजे 5 गौरी झाल्या. बरोबर मग आहे. 6वा एखादा पोरगा गणपती नको. हा मग आता एकूण 5 गौऱ्या म्हटल्यावर एखादा गणपती आणावा. अरे पण माझ्या बापाला कोण सांगणार? काय? नुसतं हात लावला आणि पाय लावला म्हणजे गणपती होत नाही, त्याला मध्ये सोन लावायला लागते. बिगर सोडायचा गणपती वर अरे का? पण माझ्या बापाला कोण सांगणार? मग आपल्याला म्हणायचं जरा कुठेतरी देवा धर्माचं बघ. आई छान खोटं सांगणार ना, आता विचारलं म्हणून सांगते. काय तर आपल्याला पोरगा का होत नाही हा. म्हणून माझ्या बापाला म्हटलं कुठल्या तरी देवाचा. हा मग तर माझा बाप या पोरगा एका देवात गेलेला होता. हा. तर तेव्हा माझ्या बापाला काय सांगितलं? काय? म्हणाले तू असाच घरात जा हा. आणि तुझ्या जागेत विहीर मारा सुरुवात कर. हा. एकदा म्हणाला विहिरीला पाणी लागलं की तुला पोरगा झाला म्हणून सांगा. मग मावशी विहिरीला पाणी लागलं? हा? अगं विहिरीला पाणी लागलं काय? अरे घराला पुढं हा खड्डा मारतो माग. देवा. अरे त्यानं सांगितलं घराच्या पुढच्या साईडला खड्डा मार, हा मागच्या साईडला मारायला. मग कसं पाणी लागणार? विहिरीला पाणी लागणार कसं? माझ्या बापाला कोण सांगणार? मावशी तुझ्या नवऱ्या नाही समजलं, मग तू जायची ना एका देवा धर्मात. आई छान खोटं सांगणार ना, विचारलं म्हणून सांगते. काय तर सांग. माझ्या बापावर माझा अजिबात भरोसा नाही, हा. म्हणून मी स्वतः एका देवात गेलेला आहे. मग तर देवाला विचारलं, माझा नवरा अमावस्या पौर्णिमेला चाला उठल्यासारखा करतो, लोकांना शिव्या देतो, नेमका विषय काय? हा चाला उठण्याचा विषय काय? मग काय ते सगळे देव धर्म काय सांगतात? काय? हा लय मोठा जुनीकर विषय, मग वाडवडिलांचा. वाडवडिलांचा. हा. हा चाला येण्याचा जो विषय आहे हा. ना, तर माझ्या आज्या सासऱ्याला होता. मग माझा जेव्हा आज्या सासरा मेला ना, हा. तेव्हा माझा सासरा गेला पुढे. तर मारता मारता त्याच्या अंगात चाला होता, तर माझ्या सासऱ्याच्या अंगात आला. लय कडक विषय आहे. माझा जेव्हा सासरा मेला, हा. तेव्हा माझा बाबा याला पुढे बाबा बाबा करीत मग? आणि म्हाताऱ्याला मिठी मारला. तर त्याच्या अंगात आला हा. होता, तर माझ्या बाबाच्या अंगात आला. आता मला साधा सर्दी खोकला ताप जरी माझ्या बाबाला हा. भरला, तर मी रात्री उठते आणि शेजाऱ्याच्या पुढे जाऊन झोपते, पण माझ्या बाबाच्या पुढे झोपत नाही. मावशी असं का असं का? असं का म्हणजे त्याला अचानक काय झालं आणि मारता मारता मला मिठी मारला, तर त्याच्या अंगातला चाला माझ्या अंगात नाही. हे पण बरोबर आहे मावशी. काय? हे मावशी कारण नाही माहिती. आमची कसं आहे? तुम्हाला सांगून त्याचा काय फायदा आहे काय? खाल्लं आम्हाला जाता पाहिजे. मग कशाला विचारता काय तर? तुमचं काय काम तर सांगा. मावशी तुला बाजाराला जाता येणार नाही बघ. काय ह्याला बोलता येत नाही? ह्याची वाटा बसली मग तफर 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 करत होता. अरे तू नको सांगितलं ना. म्हणून वाटा बसली. मग विचारच म्हणून विचार. मस्त. बस चाकात ते- अरे मेले खोटा आहे तर तुला काय सांगू? कशाला हात लावून बघतो मग तू? तिच्या आईला म्हणून ती भांडणं होतात नवऱ्यासोबत. हा. बघितलीस ना कशी चूर 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 बोलते ती. तुमचं काय काम तर सांगा. मावशी तुला बाजाराला जाता येणार नाही बघ. काय रे बाबा? असं आमच्या कृष्णदेवांचं हुकूम आहे. होय काय? मग? मग करायचं काय? मला इथं बसावं लागेल. होय ना? मग बस ना. इकडे ये सांगतो तुला. परत ह्याला हात लावला तर उलटा टामीन तुला. अबा, काय करणार? तू काय ह्याला सांगला तुला सांगता? वासाडी आगाऊ ए बाबा ती. ये. तुला मार खायची सवय झाली. बसायचं एवढंच काम आहे हा ना? एवढंच करायचं. आपण थांबल्या म्हणून
आपण बसूया मी एकाच्या हुकमान बसतोय कशा का बसना अरे होय मी आला घबरा तुला लय आपल्याला अरे मागे बहुत बसलंय. बरोबर. अरे पेंटा जरा शांत राहा. बसा, बसा. बसलाय. ती बसली पण हा, बसू चल चल आता देवांना सांगायला पाहिजे पेटेचं तुम्हाला सांगितलेली कामगिरी केलेली दिसत नाही प्रथम आपणच पाहावे. आपण कोण? मला श्रीकृष्ण भगवान म्हणतात. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मराठे कसे असतात? पायी पद्म बेंबीरा मस्तकिरा असे विटेवर उभे असतात. मराठे एक माई जन्माची गुन्हा. ठीक आहे. ऐक राधे गातो माझा मी जन्म खुना हो ऐक राधे गातो माझा मी जन्म खुना युगे युगे फिरतो आहे
राधे किती नगरी गेले सरी शरणाला शो जाऊ देणार नाही ना तुम्हाला रजा आहे. राधे सत्वोत्तर दिले होते मी या जन्मी पूर्ण करून घेणार आहे. ठीक आहे देवा. हे गिरिधारी तू कृष्ण सठारे ही राधिका भुलली तुला चकारे अमर आहे प्रेम कहाणी आपली